नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. पुढे जाऊन कमी दाब होण्याची शक्यता आहे परत एकदा. आता सध्या स्थानिक वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वाटत आहे. सध्या परिस्थिती पाहता सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरातून दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढत चालला आहे आणि इकडे कर्नाटकच्या साईडून सुद्धा हैदराबादच्या साईडला सुद्धा पावसाचा जोर, तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेरे, ब्रह्मगड ह्या भागातून पावसाचा जोर किंवा हलका मध्यम पाऊस पडेल अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. रामकुंड, सिद्धपेठ हे कर्नाटकच्या किंवा तेलंगणच्या साईडला पावसाचा जोर तिकडं अजून म्हणजे चालू आहे सध्या. इकडे जत सांगली पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाचा जोर आता वाढत जाईल अशी शक्यता आहे. कोल्हापूरपर्यंत, विटा, कराड ह्या साईडला, रपकाई, बनेटी कर्नाटक साईडला, निप्पाणी, गोकाक, बेळगाव ह्यापर्यंत हलकासा पावसाची शक्यता आता रात्रीतून बनत असताना दिसते. सौंदर्य परिसरातून इकडे धनी, कोडची, चिक्कोडी, रपकाई, बनेटी, सांगलीचा काही परिसर, जतपट्टा असा हलक्याच्या पावसाची शक्यता रात्रीतून वाटत आहे. बेळगाव साईडला सुद्धा रात्रीतून पावसाची शक्यता वाटत आहे. उर्वरित पाऊस कुठं सरतोय ते रात्रीतून कमी दाबाचं क्षेत्र इथं आता सध्या तयार झालेलं दिसून येते. सोलापूर, सांगली, गोवा साईडला, हुबळी ह्या पट्ट्यातच पावसाचा जोर वाढणार आहे. जास्ती करून कर्नाटक साईडला पावसाचा जोर वाढेल असं दिसून येतं. रात्रीतून रामगुंडम, सिद्धपेठ या वरंगळ या भागातून पावसाची शक्यता म्हणजे साधारणतः येलो अलर्ट असेल. पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याची शक्यता वाटते. आणि इकडे नलगोंडा, कर्नूल ह्या भागातून रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता वाटते. आणि 24 तासातील अंदाज पाहायला गेला तर कर्नाटकचा साईडचा विचार करायला गेला तर गोवा ते हुबळी, शिरशी, कुंडापुरा ह्या भागात 24 तासामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस गर्जना आहे. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर गोकाक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी, सांगलीचा काही सांगली, विजापूर पट्टा, जतपट्टा या भागातून सुद्धा हलकीशी पावसाची शक्यता वाटते. सोलापूर, बिदर, कलबुर्गी ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे. ते पण स्थानिक वातावरण बनून पाऊस निर्मिती होण्याची म्हणजे झाला तर पावसाची शक्यता वाटत आहे. लातूर परिसरात, नांदेड परिसरात सुद्धा स्थानिक वातावरणामुळे पावसाची शक्यता वाटत आहे. चंद्रपूर, कापसी, रामगोंडम, बिजापूर, कांकेरे, जगदलपूर ह्या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे. सिद्धपेठ, वरंगळ ह्या भागातून सुद्धा चांगला पाऊस आहे. म्हणजे महाराष्ट्रात थोडासा कमी 24 तासामध्ये दाखवत आहे. गडचिरोली, रामगुंड ह्या साईडला पावसाची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत पुढे जाऊन पाहायला गेलं तर साधारण सांगली, रपकाई, बनेटी, विजापूर ह्या पट्ट्यातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहेत. ते पण स्थानिक वातावरण बनलं तर 24 तासामध्ये 48 तासामध्ये पावसात थोडासा फरक जाणवतो आहे. गोका, बेळगाव, हुबळी या पट्ट्यात बऱ्यापैकी म्हणजे पावसाचा जोर असल्यासारखं दिसते. आणि इकडे गडचिरोली, कापसी, नारायणपूर ह्या भागातून पावसाचा जोर 48 तासामध्ये होण्याची शक्यता वाटत आहे. आहेरी, ब्रह्मगड ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. स्थानिक वातावरण बनलं तर चांगला पाऊस पडणार त्या साईडला. आणि इकडे बीड, जामखेड, करमाळा, काळीज, पेठ, परळी, लातूर, माजलगाव ह्या भागात 48 तासात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटत आहे. ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर गोवा साईडला आणि सिंधुदुर्ग परिसर, परत सोलापूरचा पहिसा परिसर, सांगली पट्ट्यात पावसाची शक्यता ह्या मॉडेलनुसार वाटत आहे. आणि दक्षिण महाराष्ट्रातच पावसाची शक्यता वाटत आहे. आणि विदर्भ पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे. आणि दक्षिण भारतामध्ये, कर्नाटक ते दक्षिण भारतामध्ये दक्षिण टोकाच्या साईडला मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता वाटते. 48 तासानंतर पाहायला गेलं तर एक पश्चिमी आवर्तन आल्यामुळे परत पावसात थोडासा जोर वाढल्यासारखा वाटून येणार आहे. आणि महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर कर्नाटक बाँड्री ते महाराष्ट्र, परत इकडं गोवा, सिंधुदुर्ग परिसरामध्ये पावसाची शक्यता वाटते. विदर्भ साईडला एकंदरीत पुढे जाऊन 11-12च्या दरम्यान अनेक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि पावसाळी वातावरण निर्मिती होण्याची शक्यता वाटत आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.